आंधळ्या आईवडिलांनी काशीला जाण्यासाठी फक्त इच्छा व्यक्त केली. त्या आंधळ्या आईवडिलांना श्रावण बाळ कावडी घेऊन निघालाय काशीला. गेल्यानंतर आईवडिलांचा घसा सुकलाय. बाळा श्रावणा, ए श्रावणा, खूप तहान लागली रे. कावडी एका ठिकाणी ठेवली जात असते. श्रावण पाणी घेण्यासाठी जातो. त्याच ठिकाणी अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी जात असताना बाण सोडलाय. आणि बाण सोडून तो बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये बसलाय. बघा, आपल्याला सर्वांना लहानपणी सुद्धा कळत होतं. शराला तो धावून आला काळ, बिवळला श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काळ, बिवळला श्रावण बाळ. त्या ब्रह्मपुत्रा बदुली शोकाकुल झाला रुमानी. आसवे अनुनी नयनी तो वदला तो अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा, क्षर आला तो धावून आला काळ, बिवळला श्रावण बाळ, बिवळला श्रावण बाळ. बघा, ज्या वेळेस श्रावण बाळाच्या बाण बसल्यानंतर राजा दशरथ त्यांच्याजवळ जातात. का मारलं मला? कोण आहात तुम्ही? राजाने सांगितलं, मला माफ करा, परंतु मी या अयोध्येचा राजा. राजा, तुमचं नाव मी ऐकलेलं आहे, तुमची कीर्ती ऐकलेली, परंतु तुम्ही जो बाण मला मारलाय मी तुम्हाला माफ करणार आहे. परंतु मी ज्यांच्यासाठी पाणी न्यायला आलो ते माझे आई वडील हे आंधळे आहे. राजा, तुला जर मी माफ करायचं असेल तर एकच कर राजा, माझ्या आई वडिलांना फक्त पाणी दे. त्यावेळी राजा दशरथ जड अंतकरणाने जातात. मी पितृधर्म सांगतोय. आंधळ्या आई वडिलांना पाणी पाजताना ते आंधळ्या आई वडील सांगतात, श्रावणा, रागवलं का रे? आम्ही खूप त्रास देतो तुला, याच्यापुढे सांगणार नाही. श्रावणा, तहान लागली तरी सांगणार नाही. श्रावणाच्या आई वडील बोलतात. जड अंतकरणाने राजा सांगतो, तुमचा बाळ, मी अयोध्येचा राजा दशरथ, माझ्याकडनं कळत तो बाण सुटला आणि तुमचा मुलगा हा त्याचा वध झालाय. हे वाक्य ऐकून तेव्हाच त्या राजाला त्या माता पित्याने शाप दिलाय.